श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मंडळी, मार्गशीर्ष महिना आता संपत आला आहे. शेवटचा गुरुवार आज आहे, चौथा गुरुवार. आणि पहिल्या 3 गुरुवारी काय आम्हाला व्हिडिओ करायला जमला नाही, कारण आमची शेतातली भरपूर कामं होती. पण आज आम्ही दोघी जावांनी ठरवलं की आज कोणतंही काम काढायचं नाही. आज फक्त देवधर्म आणि घरातलंच काही काम असेल तेच करायचं. खरं तर या मार्गशीर्ष महिन्यातलं हे भक्ती मार्गाचं खूपच महत्त्वाचं स्थान आहे इथे. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आज काहीही कामाचं काढायचं नाही. फक्त घरातील देवपूजा करून सकाळचं आम्ही घरातलं सगळं आवरलं. पहा, उंबरठा वगैरे पूजन केलं. त्यानंतर घरातली देवपूजा, गुरुवारच्या पूजेची मांडणी केली. त्यानंतर सकाळी सकाळी सगळ्यांचीच बाहेर रांगोळी काढायचं काम चालू आहे. दारामध्ये झाडू मारायचा, पाणी मारायचं, त्यानंतर उंबरठा पुजायचा. ही सकाळी सकाळी सगळ्यांची कामं असतात. इथे शेजारीसुद्धा पहा, योगिता आली आहे उंबरठा पुजायला. आणि तर आमचासुद्धा उंबरठा पुजून झाला आहे. त्यानंतर शौर्य माझ्याकडे 4 दिवस झालं डब्याला त्याला परतलेला भात पाहिजे होता. पण आज करायचं मी ठरवलं, पण भातच शिळा राहिला नव्हता. त्यामुळे गरम गरम ताजा ताजा अगोदर भात करून घेतला. त्यानंतर कांदा, लसूण, मिरची, कढीपत्ता हे सगळं चिरून घेतलं आणि फोडणी द्यायला घेतली. त्यानंतर 2 चमचे तेल घातलं कढईमध्ये. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालायचं. आणि त्याला शेंगदाणे भरपूर पाहिजे होते भातात, त्यामुळे मी शेंगदाणे पण घातलेत त्याच्यामध्ये भरपूर. आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचेत. त्यानंतर कढीपत्ता घालायचा, थोडीशी मिरची घालायची. मी ते 1 मिरची 1-2 तुकडे करून फक्त टाकलेत, लहान मुलं आहेत त्यामुळे. त्यानंतर कांदा घालायचा, तो छान भाजून घ्यायचा. आणि हो, शौर्य मागतोय शेंगदाणे भातामध्ये आणि स्वयं मागतोय शेंगदाणे नको म्हणतोय तो भातामध्ये. मग त्याला मी शेंगदाणे बाजूला काढून भात दिला. त्यानंतर लसूण पण घातला आहे पहा. आणि हळद, चटणी, मीठ हे सगळं घालून परतून घ्यायचं. चटणी म्हणजे आपण जे साठवणीचं लाल तिखट साठवतो ना, ते अगदी थोडंसं घालायचं, कारण लहान मुलांसाठी करतो आहे म्हणून मी थोडंसंच घातलं आहे. त्यानंतर गरम गरम ताजा ताजा भात केलेला, तो आपल्याला किती घालायचा आहे त्याच्यामध्ये तेवढा तुम्ही घालून घेऊ शकता. त्यानंतर चांगलं मिक्स एकजीव चांगलं करून घ्यायचं हे. आणि वरून त्याला छान कोथिंबीर टाकायची, परत हलवून घ्यायचं. त्यानंतर आपला परतलेला भात तयार झाला. हे सगळं मी सगळ्या मुलांनी आज डब्यातून नेलं. आणि त्यानंतर आम्हाला बाहेर पण थोडं बँकेत जायचं होतं, त्यामुळे मी बाकीची घरातलीसुद्धा सगळी कामं आवरून घेतलीत. आमच्यासाठी शाबू खिचडी पण बनवायची होती. आणि इथे आता भाकरी वगैरे सगळे बाकीच्या लोकांच्यासाठी, ज्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी बाकीचं जेवणसुद्धा बनवून घेतलं, लगेच आवरलं पटपट. आज भाकरी थोड्याच करायच्या होत्या, कारण मुलांनी पण आज परतलेला भात डब्यातून नेला. आणि आमच्या चौघींचा उपवास पण होता आज गुरुवारचा. त्यामुळे चौघींचा म्हणजे आम्ही घरच्या तिघीच आहे आणि आमच्यात मिस्टरांच्या आत्या आल्यात, त्यांचा पण उपवास आहे. म्हणजे त्या आल्यात, त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन केलं आहे म्हणून त्या इकडे 4 दिवस राहण्यासाठी आल्यात. तर इथे पहा, भाकरी पण माझ्या झाल्यात करून. आणि भाकरी पण पहा किती टम फुगलेली आहे. थोड्या वेळातच सगळी जमा झालीत जेवायला आणि आम्ही जेवायला बसलो. जेवायला आम्ही बसतोय तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी आमची चेष्टा करायला सुरुवात केली. व्हिडिओ चालू असताना म्हणजे असं करायचं तसं करायचं, ह्यांचं झालं बघा चालू, असं चालू केलं. आज आमचा गुरुवार, आम्ही सकाळ सकाळी घेतलं जे हे करायला, फराळ करायला. आत्ती म्हणाल्या सगळी एकदमच बसूया. त्यात आले पाहुणी, पाहुणीचं केलं डोळ्याचं ऑपरेशन. पाहुणी आली, पाहुणीच केलं डोळ्याचं ऑपरेशन. ती म्हणाली जरासं चांगलंच करा बाई आज. मी सुचिवतो काय ते व्हिडिओ टाकायला आवाजच घालीना नाही. तर ऐकलत काय, अशी चेष्टा आमची चालू असती कायम. तर आमचं घरातलं सगळं जेवण वगैरे आवरल्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर, ते काम बँकेत जायचं होतं. ते काम करायसाठी आम्ही घरातून गेलो. त्यातच थोडीशी पार्सल पण, फुलं पण द्यायची होती एका ठिकाणी, ती फुलं पण दिलीत. आणि इथे पहा, कारखान्यावरती आल्यानंतर इथं ऊसाचा कारखाना आहे जवळच आमच्या गावाजवळ. आणि इथे तो थोडासा एक 2-3 तास जरी बंद पडला किंवा त्याचा काहीतरी खोळंबा झाला तर अशी ऊसाची वाहतूक रस्त्यावरून सगळीच ठप्प असते. म्हणजे जाताना येताना खूप त्रास होतो लोकांना वाहतुकीचा त्या ऊसाच्या ट्रॅक्टरमुळे.
त्यानंतर बँकेतून पण आलो आम्ही. नंतर मुलगीचा माझ्या ड्रेस शिवायचा होता, कॉलेजचा युनिफॉर्म होता, तो शिवायला टाकला. आणि 3-4 ठिकाणी आम्हाला लेडीज टेलर मिळालं नाही, त्यामुळे आम्ही जेंट्स टेलरकडेच शिवायला टाकलं ते. येताना थोडासा दुकानातून खाऊ पण आणला, म्हणजे चहातून लागतो ना तो. त्यानंतर दुपारपासूनच आमची जेवणाची तयारी चालू केली आम्ही. पुऱ्या बासुंदी वगैरे करायचं होतं, त्यामुळे मग तो काय सगळा व्हिडिओ नाही केला पुऱ्या बासुंदीचा. शेवटी नैवेद्य भरतानाच व्हिडिओ केला. आणि त्यानंतर आम्ही पूजा वगैरे वाचन केलं पूजेचं. त्यानंतर आरती वगैरे करून आम्ही गाईला नैवेद्य देऊन अशी आमची गुरुवारची आजची पूजा झाली. प्रजेचे कल्याण होईल, अन्यथा मी सामान्य माणसाकडे वाद केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल. म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे, असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकीत ती राजवाड्यात मुख्य दरवाजापाशी आली. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मंगल मूर्ती